विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने आघाडी घेत विजन डॉक्युमेंट प्रसिद्ध केले। दादरच्या शिवसेना भवनात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले। या विजन डॉक्युमेंट मध्ये बाळासाहेब ठाकरेंचं भव्य स्मारक दाखवण्यात आले। मात्र यामुळे मनसेची ब्लूप्रिंट कधी प्रसिद्ध होणार आणि त्यात काय असणार याची उत्सुकता लागली आहे। तर दुसरीकडे भाजपच्या पावलावर पाऊल ठेवत शिवसेनेने देखील हायटेक मार्गांचा अवलंब केलाय। पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शिवसेना भवनातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्यातल्या सर्व जिल्ह्यांमधल्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधलेला आहे। शिवसेना भवनात आज या प्रणालीचं उद्घाटन करण्यात आलं। यावेळी उद्धव ठाकरे यांचे पुत्र आणि युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे उपस्थित होते। आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये राज्यभरातल्या पदाधिकाऱ्यांची प्रत्यक्षात आणि जलद संपर्क व्हावा यासाठी शिवसेनेने हे पाऊल उचललंय। या निमित्तानं मात्र शिवसेनेने विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात आघाडी घेतली आहे। आपण पाहतोय की शिवसेनेने आपलं डॉक्युमेंट प्रकाशन केलेला आहे आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आता बैठका होणार आहेत। कुठेतरी शिवसेना देखील भाजपच्या पावलावर पाऊल ठेवून हायटेक झाल्याचं पाहायला मिळतंय। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं आघाडी घेत विजन डॉक्युमेंट प्रसिद्ध केलेले आहे आणि दादरच्या शिवसेना भवनात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या हस्ते हे प्रकाशन करण्यात आलेले आहे। आपण पाहतोय या विजन डॉक्युमेंट मध्ये बाळासाहेब ठाकरेंचं भव्य स्मारक देखील दाखवण्यात आलंय। मात्र यामुळे आता मनसेची ब्लूप्रिंट कधी प्रसिद्ध होणार आणि त्यात काय असणार याची उत्सुकता लागलेली आहे। भाजपच्या पावलावर पाऊल ठेवत शिवसेना देखील हायटेक झाल्याचं समोर आलेलं आहे आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शिवसेना भवनातून आता व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे राज्यातल्या सर्व जिल्ह्यांमधल्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत। आणि आपण याच संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे आपल्या सोबत आहेत। आपण त्यांच्याशी थेट चर्चा करूया। दिनेश, शिवसेनेने आता आपलं डॉक्युमेंट प्रकाशन सोहळा केलेला आहे, प्रकाशन झालेला आहे। एकूणच आपण बघतोय की प्रचारात आघाडी घेतलेली आहे का? मधुरा, अत्यंत बरोबर विश्लेषण आहे। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतील विजन डॉक्युमेंटचं महाराष्ट्राच्या विकास आराखड्याचं अनावरण किंवा शुभारंभ आज शिवसेना भवनात झालेला आहे आणि या संपूर्ण कार्यक्रमात शिवसेना भाजपमध्ये असलेली स्पर्धा आपल्या लक्षात येते आहे। मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेनेनं उद्धव ठाकरे यांचं नाव घोषित केलेलं आहे। भाजप अजूनही या मुद्द्यावर सावध आहे। अशातच जागा वाटपाचा तिढा अद्यापही कायम आहे आणि शिवसेनेचं एकूण लक्ष्य आहे विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने 150 जागांचं आणि त्यासाठी भगवा महाराष्ट्र ही संकल्पना पुढे आणण्यात आलेली आहे। गावोगावी शिवसेनेचा प्रचार प्रसार करण्याची जबाबदारी शिवसैनिकांवर आहे आणि याच पार्श्वभूमीवर आज जे विजन डॉक्युमेंटचं उद्धव ठाकरे यांनी अनावरण केलेलं आहे। फार मोठा गाजावाजा करण्यात आला नाही। शिवसेना भवनात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून एका नव्या संकल्पनेच्या माध्यमातून या विजन डॉक्युमेंटचं प्रकाशन झालेलं आहे। यात विविध मुद्दे आहेत, त्यामध्ये आरोग्य आहे, कृषी आहे, युवा धोरण आहे, असे मुद्दे हाताळताना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकाचा मुद्दाही आहे। असे मुद्दे हाताळताना ही विजन डॉक्युमेंट शिवसेनेच्या प्रचाराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे। आज या संपूर्ण सोहळ्यामध्ये भाजप गायब आहे। शिवसेनेने स्वतंत्ररित्या स्वतःच्या ताकदीवर उद्धव ठाकरेंनी ही संकल्पना पुढे आणलेली आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शिवसेनेचे राजकीय प्रतिस्पर्धी असलेले राज ठाकरे यांची बहुचर्चित महाराष्ट्राच्या विकासाची ब्ल्यूप्रिंटही काही दिवसात येणार आहे। अनेक दिवसांपासून त्याची चर्चा होते आहे आणि महाराष्ट्राच्या राजकारणात हे दोन्ही पक्ष एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधी पक्ष आहेत। उद्धव ठाकरे काही दिवसात मनसेची ब्लूप्रिंट येणार असली तरी कुठेतरी शिवसेनेने यात आघाडी घेतल्याचे समोर येते। धन्यवाद दिनेश, या संपूर्ण माहितीबद्दल। आपण ह्याच संदर्भात अधिक चर्चा करणार आहोत राजकीय विश्लेषक अभय देशपांडे यांच्याशी। अभय सर, आपण पाहतोय की शिवसेनेनं आता हे विजन डॉक्युमेंट प्रकाशन करून एकंदरीतच मनसेवरती कुठेतरी आघाडी मिळवलेली आहे। मनसेची पुढची भूमिका काय असणार? मनसे कधी आपली ब्लूप्रिंट सादर करू शकतात? निश्चितपणे या संदर्भात राज ठाकरे गेले अनेक वर्ष बोलतायत की
महाराष्ट्राच्या विकासाचा एक आराखडा, एक ब्ल्यूप्रिंट मी लोकांसमोर मांडणार आहे म्हणून. परंतु अद्यापर्यंत तरी त्यांनी कुठलंही असं ब्ल्यूप्रिंट लोकांपुढे आणलेली नाहीये. किंबहुना नाशिकमध्ये जिथे त्यांना सत्ता मिळाली तिथेही त्यांना काही फारसं करून दाखवता आलेलं नाही. अशा परिस्थितीमध्ये शिवसेनेने सर्वात पुढे जाऊन एक निश्चितपणे आराखडा लोकांसमोर ठेवलेला आहे की आम्ही काय करू इच्छितो. आता यातले अनेक मुद्दे युतीचा ज्यावेळेस संयुक्त वचननामा येईल महायुतीचा त्यावेळेस त्यात येतीलच. परंतु त्यात शिवसेनेला कुठले मुद्दे यावे वाटतात या दृष्टीने त्यांनी ते मुद्दे आणलेले आहेत आणि शिवसेना एक विकासाचं राजकारण करू पाहते असं कुठेतरी ठसवण्यात मला वाटतं शिवसेनेने आघाडी घेतलेली आहे. इतर सर्व पक्ष जागा वाटप आणि एकमेकाच्या रस्तिखेतीत गुंतलेले असताना महाराष्ट्रासाठी एक निश्चित कार्यक्रम घेऊन आम्ही येतोय. मला वाटतं की ही एक चांगली बाब आहे. जसं लोकसभा निवडणुकीमध्ये गुजरातचं जे मॉडेल डेव्हलपमेंटचं मॉडेल होतं हे पुढे केल्यामुळे जो फायदा मिळाला भाजपाला तसाच काहीसा फायदा मिळावा यासाठी एक विजन डॉक्युमेंट, एक स्वप्न लोकांपुढे ठेवण्याचा प्रयत्न शिवसेनेने केलेला आहे आणि याबाबत त्यांनी मला वाटतं की निश्चितच आघाडी घेतली. नक्कीच आघाडी घेतलेली. अभय सर धन्यवाद या संपूर्ण चर्चेबद्दल. शिवसेनेनं कुठेतरी मनसेवरती आघाडी घेतल्याचं ह्या विजन डॉक्युमेंटमधनं सिद्ध झालेलं आहे. मनसेची ब्लूप्रिंट कधी येणार ह्याचीच सगळ्यांना आता उत्सुकता लागलेली आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.